सह्याद्रीच्या पर्वतरांगेने हिरवा शालू पांघरलेला आहे. आल्हाददायक वातावरणामध्ये संपूर्ण परिसर जो आहे तो हिरवागार झालाय आणि हा परिसर सध्या पर्यटकांना आकर्षित करतोय. मी सध्या बुलढाणा शहराच्या बाजूला असलेल्या सह्याद्री आणि अजिंठा पर्वतरांगेच्या परिसरामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर यापूर्वी उन्हाळ्यामध्ये जवळपास बुलढाण्याचं तापमान जे आहे ज्याला थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं, त्या बुलढाण्याचं तापमान हे जवळपास 45 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेलं होतं. मात्र पाऊस उशिरा आला आणि उशिरा आल्याच्या नंतरही सह्याद्रीच्या पर्वतरांगेने आपला हिरवा शालू जो आहे तो पांघरलेला आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ जी आहे पसरलेली आहे. बुलढाणा जिल्ह्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, अजिंठा पर्वतरांगा असा मोठा परिसर आहे. सोबतच सातपुडा पर्वतरांगेचा सुद्धा मोठा परिसर जो आहे तो बुलढाणा जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि आता पावसाळा सध्या सुरू आहे. रिमझिम पावसाने हा जो परिसर जो आहे संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे आणि हा परिसर पर्यटकांना आकर्षित करताना आपल्याला दिसतोय. अनेक पर्यटक जे आहेत ते या बुलढाणा शहराजवळ असलेल्या राजूर घाटामध्ये फिरायला येतात. दूरदूरून पर्यटक येतात. आपल्यासोबत असेच एक पर्यटक आलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? काय सांगाल? कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे? मी खामगाववरून आलेलो आहे पूर्ण कुटुंबियांसह. आणि या ठिकाणी बुलढाण्यामध्ये जो हा सह्याद्रीचा जो देखावा आहे, हिरवळ आहे, हे पाहून मन तृप्त झालेलं आहे आणि कुटुंब देखील खूप आनंदित झालेले आहेत. आणि या ठिकाणी इतर पर्यटक देखील आले पाहिजे, याचा आनंद घेतला पाहिजे. नक्कीच. या ज्या अजिंठा पर्वतरांगा आहेत, सर्व सह्याद्री पर्वतरांगा आहेत, सातपुडा पर्वतरांगा आहेत, बुलढाणा शहराला, बुलढाणा जिल्ह्याला अगदी लागूनच आहेत. आणि पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येनं हा जो हिरवागार शालू जो आहे तो या पर्वतरांगेनं पसरलेला आहे, तो पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.